सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्याचे वेध लागलेले आहेत। राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर सत्ता यावी म्हणून सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे। या निवडणुका दिवाळीनंतर लागणार असल्याचं सांगितलं जात असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलंय। काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील असं अजित पवार म्हणालेत। या निवडणुका लांबण्यामागे काय कारणं आहेत याच्या खोलात मी जात नाही असं देखील दादा म्हणाले। काही निवडणुका जानेवारीमध्ये कदाचित ह्याच्या होत जातील, कदाचित माझं माहिती नाही, लगेच म्हणतील अजित पवार असं म्हणाला। ते अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत। डिसेंबरमध्ये ही आपलं अभियान पण त्या ठिकाणी संपेल आणि त्याच वेळेस नवी बॉडी पण आलेली असेल। एक तर 2017 नंतर 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, आता फार 26 उजाडायची पाळी आली। त्याच्यामध्ये काय कारण आहेत, काय त्या खोलात मी जात नाही। तर मुंबईतल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय, ऐकूयात। लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे, प्रचंड बहुमत आमच्या बरोबर आहे आणि त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे ही पावलोपावली आमच्या सगळ्यांची भावना असते। त्याच्यामुळे वेगवेगळे प्रसंग उद्भवतात, परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल। काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात, अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे। आता परवा पण 4-5 दिवस मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय, हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही काहींनी केला। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईच्या जवळच्या कर्जतमध्ये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टवरून वाद सुरू झालाय। सुकून रेसिडेन्सी या प्रोजेक्टची जाहिरात व्हायरल झाली आहे आणि या प्रोजेक्टची मार्केटिंग पद्धत एखाद्या विशिष्ट समुदायालाच डोळ्यासमोर ठेवून केली जाते असा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणाची मानवाधिकार आयोगाकडून दखल घेतली असून सरकारलाही पत्र देण्यात आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार सुकून रेसिडेन्सी या प्रोजेक्टमधील 78 फ्लॅट्सपैकी 72 फ्लॅट्स हे मुस्लिम बांधवांना विकले गेलेत, तर दुसऱ्या प्रोजेक्ट सुकून एम्पायरमध्ये झालेल्या सर्व 12 बुकिंग्स देखील मुस्लिमांकडूनच झाल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे। धार्मिक आधार पर ये घर बेचे जाएंगे इस तरीके से कोई एडवर्टीजमेंट करता है, यही गैरकानूनी है। इस पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और मुझे लगता है कि धर्म के आधार पर कोई भी अपना एक अलग इलाका, अपना एक अलग विभाग बनाने की कोशिश करता है, उसको एक एडवर्टीजमेंट की जरिए लोगों तक पहुंचाता है और ये कहता है कि हाँ हम सिर्फ इसी धर्म के लोगों को घर बेचेंगे। ये एक तरीके से भारत के संविधान को चुनौती है। कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत। त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठेतरी निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी। आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही। जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता यांच्याकडून। विवेक, एखाद्या विशिष्ट समुदायाला डोळ्यासमोर ठेवून हा प्रोजेक्ट निर्माण करण्यात आला, त्याची मार्केटिंग करण्यात येते असा आरोप होतोय। हाँ बिल्कुल सही आपने देखिए, ये जो पूरा प्रोजेक्ट है वो मुंबई से 100 किलोमीटर दूर कर्जत में है। वहाँ पर हलाला टाउनशिप बनाने की कोशिश की जा रही है और जो बिल्डर्स हैं उनके साथ तो कहने को उसमें 78 जो फ्लैट हैं वो सभी के सभी एक पर्टिकुलर समुदाय को दिए जाएंगे, उसमें दूसरे समुदाय के लोग आ नहीं सकते हैं। ये विवाद जब खड़ा हुआ जब उस प्रोजेक्ट को लेकर एक एडवर्टीजमेंट का जो वीडियो है वो बाहर आया। वीडियो काफी तेजी से वायरल हुआ और वीडियो में साफ तौर पे कहा गया था कि हलाला जो टाउनशिप है वो बनाई जा रही है, इसलिए एक पर्टिकुलर समुदाय वहां आए और घर खरीदे। ये जो शुरुआत हुई थी वो ह्यूमन कमीशन के जो मेंबर हैं प्रियंक कंगानू, उन्होंने इसको वीडियो को ट्वीट किया और साफ तौर पे कहा कि इस तरीके पे कार्रवाई होनी चाहिए। फिर नेशनल ह्यूमन राइट्स ने महाराष्ट्र सरकार को चिट्ठी भी लिखी और 2 हफ्ते पूरा जवाब मांगा है। अब इसमें तमाम जो बीजेपी नेता हैं या फिर रोहित पवार है वो भी आज साफ तौर पे कहते हैं कि इस तरीके की टाउनशिप बनना पूरी तरह से गलत है और जिस तरीके से एक समुदाय को घर देना है वो किसी भी हालत में जो हिंदुस्तान में ये पॉसिबल नहीं हो पाएगा।